उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचे विकार खूप जास्त डोकं वर काढतात। त्यामध्ये हातापायांची जळजळ होणे, आग होणे, पोटात आग होणे, मायग्रेन खूप जास्त प्रमाणात वाढत असतो, मूळव्याध वाढत असतो, त्याचबरोबर पिंपल येणे, बॉल्स होणे असे अनेक विकार वाढलेल्या उष्णतेमुळे होत असतात। तर त्यासाठी 5 घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिलं तर पोटातील उष्णता कमी होण्यासाठी तुम्ही एरंड तेल घेऊ शकता। त्यामुळे तुमचं लघु विरेचन होईल, उष्णता कमी होईल आणि वजन देखील कमी होईल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुलकंद हे देखील बेस्ट आहे, त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता आणि पित्त कमी होतं। तिसरं म्हणजे धने आणि खडीसाखर यांचं सरबत। धने भिजत घालायचे साधारण अर्धा चमचा आणि त्यात रॉक शुगर जी मिळते ती घालून त्याचं सरबत घ्यायचं, त्यामुळे देखील उष्णता, स्किन रॅशेस विशेषतः कमी होतात। चौथं महत्त्वाचं म्हणजे सब्जा बी ह्या शीत असतात, थंड असतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही सब्जा बीचं सरबत नक्की घ्या। तुम्ही उष्णताचे विकार कमी होतील, वजन देखील कमी होईल। आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पादाभ्यंग। तळपायांना जर रात्री खोबरेल तेल किंवा एरंड तेल किंवा तूप, घरी बनवलेलं तूप जरी लावलं तरी त्यामुळे तुमची उष्णता कमी होते, कारण पायातून उष्णता संपूर्ण शरीरामध्ये जात असते। त्यामुळे तळपायांची काळजी घेणं गरजेचं। सविस्तर व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा। थँक्यू।